नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल आणि मजेमध्ये असाल. मी आदित्य आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन मोटो व्लॉगमध्ये. हा जो व्हिडिओ असणार आहे तो मोटो व्लॉग आणि एक्सप्लोरिंग व्लॉग असा दोन्ही कंबाईन असणार आहे. आज मी निघालो आहे पुण्यासाठी. आता आपण चाललोय पुण्याला आपल्या बाईकवरून. तर आजच्या या मोटो व्लॉगमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे तुम्हाला सांगतो. ह्या राईडचा मार्ग असणार आहे तो म्हणजे तासगाव, विटा, सातारा आणि पुणे. आणि आपल्याला साताऱ्यामध्ये थोडा वेळ थांबायचं आहे. आपल्याला तास ते दीड तास आपल्याला थांबावं लागेल साताऱ्यामध्येच, कारण की साताऱ्यामधील 3 ठिकाणं आपण पाहणार आहोत. आता ती ठिकाणं कोणती आहेत ती तुम्हाला मी आपल्या मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये भेटल्यावर तुम्हाला नक्की सांगेन, डिटेलमध्ये सांगेन. तर आजच्या या राईडमध्ये माझ्यासोबत मी काय काय लगेज कॅरी केले तुम्हाला सगळं सांगतो. माझी सगळी तयारी दाखवतो. नेहमीप्रमाणे आपल्याकडे ही जी ट्रॅव्हलिंग सॅक आहे तर ती आपण घेतलेली आहे मागं टेल बॅग, ॲज अ टेल बॅग लावण्यासाठी. आणि ही आपली साधी सॅक आहे ज्यामध्ये सगळे इसेन्शियल सामान ठेवलेलं आहे. आणि हे आपलं रायडिंग जॅकेट आहे. तर आत्ता वाजलेत बरोबर 9:15. 8चं निघायचं टायमिंग होतं, पण आवरत थोडीशी बाईकची जरा कामं करत करत 9:15 वाजलेत. आता आपण डायरेक्ट भेटूया मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये. आजच्या या राईडला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल आणि मजेमध्ये असाल. तर आता आपण निघाला आहोत पुण्याला. मी व्लॉग भरपूर लवकर सुरू केला आहे, कारण की आपण म्हणजे आत्तापर्यंत मी 3 वेळा व्लॉग केला, हा तिसरा व्लॉग आहे माझा. आणि जे मागचे 2 व्लॉग होते ते थोडेसे मला एकदम असे एवढे आवडले नाहीत, किंवा त्यातनं मला एवढं असे इंटरेस्टिंग नाही वाटलं. सो मी म्हटलं की आत्ता जो व्लॉग आहे ना तो आपण चांगल्या पद्धतीनं आणि दुसरी गोष्ट न गडबड करता निवांतपणे करूया. आपण चाललो आहोत आता सातारला. सातारच्या पुढं आणि सातारच्या अलीकडे 1-2 पॉईंट आहेत. एक आहे तो नाना पेशव्यांचा वाडा आहे, ज्या वाड्यामध्ये बऱ्यापैकी फिल्मचं शूटिंग होतं. इवन छत्रपती संभाजी महाराजांवर जो पिक्चर आला होता छावा, विकी कौशलचा, तर त्यातले बरेचसे सीन त्या वाड्यामध्ये किंवा त्या वाड्याच्या बाजूला जो घाट आहे, आता मला त्याचं नाव आठवत नाही आहे, मानवली का मनवली काय तर घाट आहे तो, सॉरी जरा चुकला असेल तर. तर त्या घाटावर तो लास्टचा सीन शूट झाला आहे, जिथं त्यांना पकडतात ते. आणि दुसरा आहे तो बारामुंड्याची विहीर. त्या विहिरीमध्ये हा सीन शूट झाला आहे, जो की तो RRR तुफानमधलं किंवा राज्याभिषेकचा सीन दाखवला आहे. त्यामध्ये संभाजी महाराज ज्या महादेवाला अभिषेक घालतात, तर त्या विहिरीमधला तो सीन आहे. लालपरी, भरपूर दिवसात मी लालपरीचा प्रवास, भरपूर दिवस मी लालपरीचा प्रवासच नाही केला तासगाव ते पुणे. बसनं प्रवास करायला इतकं जास्त नाही आवडत. खास करून जर का लांब लांबचे प्रवास असतील ना, तर मी बाईक प्रेफर करतो किंवा कार प्रेफर करतो. कार तर आपल्याकडे नाही आहे, ये बड़ी अच्छी बात कही आप. स्वतः मी बाईकच प्रेफर करतोय. ते एक पूल आहे बघा, हा पुढचा पूल तुम्हाला दिसतोय. आणि मला वाटतं हा ओढाच आहे. पण काय भारी व्ह्यू आहे ना इथं. मी आता निवांत जाणार आहे. पहिली तर गोष्ट, मला फोटोज काढायचे आहेत, व्हिडिओज करायचा आहे आपला चांगल्यापैकी इंस्टाग्राम रीलसाठी. सो मी निवांत जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ह्या 4-5 दिवसामध्ये आपण गाडीमध्ये फार अपडेट केलं आहे. आपण स्टॅटिक स्टे लावलेला आहे आणि टॉप बॉक्स प्लेट पण लावली आहे. आता टॉप बॉक्स घ्यायचा माझा काही विचार नाही आता, कारण ते फार महाग गोष्ट आहे. पण सॅडल बॅग मी नक्की घेणार आहे. हे सगळं हिरवगार शेत, ही आपली बाईक आणि हा सुंदर असा रोड, आणि ह्यात दुधात साखर म्हणतो ना तसा हा व्ह्यू काय दिसतोय बघा. खतरनाक व्ह्यू दिसतोय. सीन बघा कसा आहे. बाईक आपली एकदम भारी, छान असा रोड, हिरवगार शेत आणि सुंदर असा हा व्ह्यू. एक नंबर. बाहेर पडायचं कारण हेच असते, असे व्ह्यूज बघायलाच मिळतात बाहेर पडल्यानंतर. घरात बसून असे व्ह्यूज नाही बघता येत आपल्याला. मग असं तुम्ही व्ह्यू पाहिलात. मग अशा व्ह्यू नंतर मी थोडंफार बोललो होतो, पण माझा माईक जो होता तो खाली पडला ॲक्च्युली, वाऱ्यामध्ये आला, हेल्मेटच्या आत नव्हता, त्यामुळे ते सगळं वाया गेलं. झेंडूची बाग आहे, वाव. म्हणून सांगतोय बाहेर पडा, असे व्ह्यूज फार बघायला मिळतील तुम्हाला. 165 ते 270 किलोमीटर राईड असणार आहे. त्या 270 मधले आत्ताशी फक्त 50 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत. आपण 10 सव्वा 10 वाजता निघालेलो, नाही 10:30 वाजता निघालेलो. आत्ता वाजलेत बरोबर 11:45.
जवळजवळ एक तास 1.5 तास लागला आपल्याला, 1-1.5 तास लागलेला आहे. पण आपण निवांत आलोय, सगळे व्ह्यू एन्जॉय करत आलोय, रोड एन्जॉय करत आलोय. आपली गाडी आहे, आपण कुठं वाटेल तिथे थांबू शकतोय, कुठं वाटेल तिथे उतरू शकतोय, एन्जॉय करू शकतोय, जीव शकतोय, खाऊ शकतोय, पिऊ शकतोय, सगळं करू शकतोय. पण हे ट्रॅफिकचं काय करू शकत नाही. रहमतपूर सोडलंय. आता पण एवढं ऊन वाटलं नव्हतं, पण आता जरा वाटायला लागलं. आता इथून महाबळेश्वर आहे 72 किलोमीटर, प्रतापगड आहे 94 किलोमीटर आणि पुणे 128 किलोमीटर आहे अजून आपलं डेस्टिनेशन, आजचं डेस्टिनेशन पुणे. आणि सातारा आहे ते 18 किलोमीटर आहे. तर आता सातारच्या अलीकडे किंवा सातारा जरा थोडं पुढे एक चांगलंच हॉटेल बघून आता पोटपूजा करायची आहे, कारण की गाडीला आपण जेव घातलेला आहे, त्याला थोडा आराम करायचा आहे आता गाडीला पण. आणि मला पण थोडा आराम आणि थोडं जेवण करायचं आहे, कारण की थोडं उन्हाचा त्रास व्हायला लागला आहे आणि मी पाणी जास्त पित नाही. पण थोडं ट्रॅफिक पण लागेल आपल्याला हायवेला, पुणे हायवेला. सातारा डाव्या साईडला आहे, पुणे माझ्या पुढे आहे. इथून पुणे आहे 109 किलोमीटर आणि मुंबई आहे 271 किलोमीटर. सातारी कंदी पेढे हे बोर्ड वाचल्याशिवाय साताऱ्यामध्ये आल्यासारखं वाटतच नाही. पुढी मध्ये सावली पडली आहे आणि त्याच्या मागं सगळे डोंगर आहेत. ह्या कॅमेऱ्यामधून एवढं लांबचं विजिबल होतंय की नाही मला माहित नाहीये, पण माझ्या डोळ्यासमोर तर राव एक नंबर व्ह्यू आहे. आणि काय व्ह्यू आहे राव, हे बघा, ह्या साईडने सगळे डोंगर आहेत. आता थोडंसं ऊन कमी झालंय कारण की आभाळ थोडंसं आलंय आणि त्या डोंगरावर बऱ्यापैकी ऊन पडलंय. बाकी सगळीकडे सावली आहे आभाळाची आणि रोडवर सुद्धा सावली आहे. एक नंबर व्ह्यू आला इथं. इथून एक 3 किलोमीटर साधारण आहे बारामोट्याची विहीर. आज बुधवार आहे आणि त्यामुळं मला नाही वाटत की तिथं गर्दी असेल. म्हणजे मी असा विचार केला सकाळी की आपण आता हायवेने जाणार आहे, बऱ्यापैकी सगळा हायवेच लागेल, असं गावाकडचा वळणाचा रोड आपल्याला नाही पाहायला मिळणार. पण इच्छा लगेच पूर्ण झाली माझी. कुठं 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 कुठे या लागलायसा हा, अशा रोडमध्ये जायला मजा येते. बारामोट्याची विहीर, नवनाथ तरुण मंडळ लिंब, बारामोट्याची विहीर उजव्या साईडला. चलो, फक्त 650 मीटर लांब आहे आपण त्या विहिरीपासून. बारामोट्यांचा राजा, हीच ती विहीर. आता सरांनी आपण विहिरीला आलेलो आहोत. बारामोट्याची विहीर म्हणजे 12 मोठा असलेली विहीर. ही एक वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली ऐतिहासिक वास्तू सातारा जिल्ह्यात आहे. या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एका वेळी 12 मोठा लावल्या जात असे. आता आपण विहिरीच्या आतमध्ये चाललोय. ही विहिरीची एंट्रन्स आहे माझ्या मागं. तुम्हाला इथं एक ह्या ठिकाणी एक शिल्प पाहायला मिळेल आणि ह्या ठिकाणी एक शिल्प पाहायला मिळेल. या सुंदर बारामोट्याच्या विहिरीचा इतिहास पाहता सुमारे इसवी सन 1719 ते इसवी सन 1724 या दरम्यान श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आले होते. मित्रांनो, मी सध्या आहे बारामोटीचे विहीर या विहिरीमध्ये. आपण ह्या जिन्यावरून खाली आलो आणि हा जिना असाच अजून खाली जातो. त्या जिन्यावरून खाली गेलं की आपल्याला इथं जायला मिळतं, पण हे पूर्ण पाण्यानं भरलेलं आहे. हे खाली पण मला वाटतं 20-22 फूट खाली पण आहे, खोली आहे अजून. आणि इथून पण एक जिना, हा मेन जिना तुम्हाला पाहायला मिळेल जिथून आपण विहिरीमध्ये एंटर करतो. विहिरीचा व्यास 50 फूट आणि खोली 110 फूट असून आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती आहे. येथे मोडीलिपीत एक शिलालेख आहे.
जमिनीखालील महालात ही विहीर आहे. महालाच्या मुख्य दरवाजावर कलाकुसर केलेली आहे. ही 350 ते 450 वर्षापूर्वीची ही स्थापत्यशैली तुम्ही बघू शकता. इतकं कोरीव आणि सुबक काम केलं इथं. आतील बाजूस शरबाची दगडी मूर्ती आहे. महालात विविध चित्र कोरलेली आहेत. गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे दिसतातच. मात्र त्यांच्यासोबत विशेष म्हणजे हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील या खांबांवर कोरलेले दिसते. प्रत्यक्ष मूळ विहिरीत प्रवेश करण्याआधी आड विहीर आणि प्रशस्त पायऱ्या आणि एक भक्कम पूल लागतो. तेथून छुप्या महालात आणि विहिरीमध्ये जाण्यासाठी तसेच शत्रूपासून निसटण्यासाठी छुप्या भुयारी वाटा आहेत. महालात गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे उत्तर दिशेला दिसतात. भारतीयांसाठी परकीय आक्रमणे उत्तरेकडूनच होत असल्याने या दिशेचा संदर्भ महत्त्वाचा ठरतो. विहिरीच्या दक्षिणेकडे असलेल्या शिल्पात वाघाच्या पायाखाली हत्तीचे रूप असून दक्षिण प्रांत मराठ्यांनी पादाक्रांत केल्याची प्रतिकात्मता त्यात दिसून येते. विहिरीला प्रशस्त असा जिना आहे आणि चोरवाट सुद्धा आहे. विहिरीवर 15 थारोळी आहेत. या चोरवाटातून वर आले की 12 मोठीची जागा, दरबाराची आणि सिंहासनाची जागा पाहायला मिळते. लिंबगावच्या आसपास सुमारे 300 झाडांची आमराई होती. या आमराईसाठीच आणि परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी या विहिरीची रचना केली गेली होती. ही विहीर सुंदर स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे. बारामोटेची विहीर पाहून मी आता नानासाहेब पेशव्यांचा वाडा आणि मेनोली घाट पाहायला निघालो होतो. पण तिकडे गेल्यानंतर कळालं मेनोली घाट आणि नानासाहेब पेशव्यांचा वाडा यामध्ये व्हिडिओ शूट करण्यासाठी परवानगी नाही आहे. मग काय, ती ऐतिहासिक वास्तू आणि तिचे निसर्गरम्य वातावरण हे सगळं डोळ्यामध्ये साठवून मी आता पुढे पुण्याच्या प्रवासाला निघालो.
इथून पुणे आहे 70 किलोमीटर. आणि आपल्या राईडमधला पहिला बोगदा आपल्याला लागतोय तो आहे खंबाटकी बोगदा. खंबाटकी बोगदा लागतोय आपल्याला. खंबाटकी बोगद्यामध्ये सध्या आपण आहोत. हेल्मेट जेव्हा घेतलं होतं तेव्हा थोडंसं डार्क फिल्मिंग होतं, त्यामुळे तर मला ते अजूनच डेंजर वाटतंय बोगदा. बोगदा समताना जो व्ह्यू येतो ना एकदम असा उजेड, तो बघण्यासारखा असतोय. आता जो आपला व्ह्यू बघायला मिळणार आहे ना, 1 2 3, ओ हो एकदम उजेड आला. इथून मला वाटते इथून एक 60 किलोमीटर राहिला असेल, 50-60 किलोमीटर राहिला असेल पुणे. आता मी तो ब्लॉग एंड करतो. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर का आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं. व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा होता तो, आणि काय सजेशन असतील तर तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपल्या फॅमिली मेंबरसोबत किंवा मित्रांसोबत शेअर करू शकता. ज्यांना ट्रॅव्हलिंगची आवड आहे त्यांच्यासोबत शेअर करू शकता. आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. टेक केअर, राईड सेफ करा, आपले व्हिडिओ बघत राहा. आणि आता भेटूया नंतर असं एका पुन्हा व्हिडिओमध्ये, एका मोठं ब्लॉगमध्ये, एका एक्सप्लोरिंग ब्लॉगमध्ये.